ज्ञानदीप लावू जगी। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। अंधकाळी विठो आमाशी पावला, कुडी सेट झाला गुप्त तुका। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। विडाल 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 पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संदाज्या। त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुका या ज्ञान देपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरिती। जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून स्वतःचं वैकुंठगमन कशा स्वरूपामध्ये झालं त्याचं चिंतन करतात। विडाल वैकुंठवासी भाऊसाहेब ओवाळ उर्फ नाना, नानांचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्ध। त्यांचा समस्त ओवाळ परिवार आणि या परिवारानं आयोजित केलेला हा अन्नदानाचा ज्ञानदानाचा भव्य दिव्य सोहळा, त्यांचे चिरंजीव संतोष भाऊ आणि रमेश भाऊ असे दोन चिरंजीव, एक कन्यारत्न रोहिणीताई महेश ढगे, तसेच बाळासाहेब ओवाळ असतील, या परिवारातील सर्व सुनबाई मीराताई असतील, मनीषाताई, संध्याताई, त्यांचे नातू सार्थक भाऊ, निशांत भाऊ, सिद्धिताई आदी करून समस्त त्यांचा ओवाळ परिवार फोन करत होते। ते आमचे संतोष भाऊ का रमेश भाऊ? रमेश भाऊ। म्हणजे इतका आग्रह केला त्यांनी की काही झालं तरी माऊली तुमची सेवा पाहिजेच। फोन करणं वेगळं, फोन केल्यानंतर प्रेमानं झुमणं वेगळं, तसं त्यांचं काम आहे। तुम्हाला यावंच लागन, हट्ट करून आमच्या रमेश भाऊंच्या विशेष प्रेमातून ही सेवा। आणि महाराष्ट्रातील सर्व रती महारथी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। वारकरी संप्रदायातील मृदुंग क्षेत्राची बुलेट ट्रेन असे आमचे भरतराव पठाडे, यांचा सुंदर मृदुंग आपण ऐकला, ज्यांना तोडच नाही असे आमचे पठाडेच आहेत। त्याच्यामुळं काय पठाडे पठाडे भाऊ की एकत्र आले काय सोपं असतं काय, असे आमचे बंधुराज। नुसते ते पठाडे नाहीत, इकडे बी एक पठाडे उभा आहेत आमचे प्रवीण महाराज पठाडे गायनाचार्य, त्यांच्यामुळं टायमिंगला आलो आम्ही। नाही तर मग असे बघितलं कार्यकर्त्यांनी त्यांची गाडीची ड्रायव्हरिंग कसं स्पीड आहे। आधी त्या वडगाव शिंदोडीला गेलो तो सुनील महाराज तुमच्यात, कारण फोन करा तारखेसाठी तुम्ही फोन केला, आम्हाला वाटलं तीच वडगाव शिंदोडी, परत फिकडून ह्या गावात आलो, परत महागारी, त्याच्यामुळे थोडा एक 5-10 मिनिटाचा वेळ झाला। सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे। गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे ओमकार महाराज जगताप, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे। महाराष्ट्राचा लाडका दुसरा आवाज आमचे कैलास महाराज पवार, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्राचा लाडका आवाज आपल्या परिसराचं वैभव आणि या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी सुद्धा विशेष आग्रह घेतला असे आमचे परमार्थस्नेही सुनील महाराज पवार, त्यांची विशेष उपस्थिती आहे। हार्मोनची साथ करण्यासाठी हरिभक्त परिणामचे धावडे गुरुजी, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे। महाराजांचं काय नाव? अक्षय महाराजांची उपस्थित आहे। वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व बाल टाळकरी आमचे गुरुबंधू मंडळी चोपदार असतील, उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग। आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं जे काम करत आहेत, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंत यूट्यूब चॅनल असे आमचे ज्ञानदीप लावू जगी, या चॅनलचे सर्व सुरेश महाराज गावडे, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। त्यांनाही मनापासून धन्यवाद। सुंदर संशशीम तुमचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो। सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक शेवला प्रारंभ वेळा। प्रथम पुण्यस्मरण आहे, या निमित्तानं ही सेवा आहे। जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे, प्रत्येकाला माहिती आहे। बसणाऱ्यापैकी कुणाला माहित नाही बरं हे तर मरण येणार नाही, अहो सगळ्याला माहिती। नुसतं माहित नाही तर वव्या अभंग पुरावा प्रमाण हे तुमच्या सगळ्यांच्या पाठ झाले। हे उपजेते नाशेन देहाच्या गावाला जीर्ण वसर सांडे ज्यांनी याच्यासाठी केला, शेवट तो भला देह जाईल जाईल शनोक्षणे हाची तुम्ही सगळं उघडून पेलायत। सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार आहे सध्या। सांगणाऱ्याच्या फक्त प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे आणि बसणाऱ्याच्या गाता पाटे, आणि ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडीचा मालक आहे।
कोण कोण राहिलं बीसीचं? अरे प्रस्थान तर होऊन दे ना, आधीच बीसी कुठं मागवतो? सांगण्याचा उद्देश, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार आहेत. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळारची तशी भक्ती. बोलणारा देव असतो, ऐकणारा महादेव असतो. आमच्यापेक्षा जास्त कीर्तन भरत महाराज. सांगणारा माणूस फक्त एकट्याचं ज्ञान सांगत असतो, ऐकणारे 100 जणांचं ज्ञानार्जन करून पुढे बसलेले असतात. सगळ्याला माहिती जन्म आणि मृत्यू एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मला एकदा मला जन्म मृत्यू काय येतो, तर उत्तर त्याचं सोपं आहे. पकवास घेतला की गट्टा फुकट आहे, पीटी घेतली भाता फुकट, माई घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लर घेतली टोपण फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. विठ्ठल येणार एक मला नको वाटतंय. तुला काय वाटतंय हिथं ह्याला किंमत नाही, हिथं यमाला काय वाटतंय. एक सांगतो, आपण जरी मृत्यूला विसरलो तरी मृत्यू आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ घडी घडी काळ वाल्याची पाहे, 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 घडी घडी काळ घडी घडी काळ वाल्याची पाहे. घडी घडी काळ वाट याचे पाहे, अजून किती आहे अवकाश. आपण मरणाला विसरावं, तेव्हा तर आपल्याला विसरायला पाहिजे ना. सोपं सांगतो, जोपर्यंत बँक आपल्याला लोन देत नाही तोपर्यंत आपण बँकेला विसरत नाही, आम्हाला द्या आम्हाला द्या. पण एकदा लोन पास झालं, आपला बँकेचा संबंध संपला. मग ती पतसंस्था असो सोसायटी असो, आपण पटांगणच करून टाकतो पुढच्याच. आपली क्वालिटीच त्या लायकीची ना. आणि मग आपण जरी बँकेला विसरलं तरी बँक आपल्याला विसरती का नाही. ती महिन्याला लेटर पाठवणार, हप्ता आलाय बरा हप्ता आलाय बरा. हे बी तसंच आहे, तुम्ही मरणाला लाख विसराव, ते तुम्हाला विसरत नाही. विठ्ठल पुढचा प्रश्न आहे, जन्माला येणारा जर जाणारच होता, निर्माण झालेला जर नष्ट होणारच होता, तर देवाने हे जग निर्माण करण्याची गरज काय. तर उत्तर आहे का, जन्माला येणं दुःख नाही, मरण येणं हे दुःख नाही, इतका सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे. मुद्दा हित आहे, किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कसा जगले ह्याला किंमत आहे. जीवन थोडंच असावं, उत्तमची आणि नुसती कीर्ती नसावी, उत्तमची उरे. उत्तम कीर्ती हा शब्द महत्वाचा आहे हो. नुसत्या कीर्तीला बी कोण खातो. जेवढी कीर्ती रामाची आहे तेवढीच कीर्ती रावणाची सुद्धा आहे. ज्यांना ज्यांना राम माहिती त्यांना रावण सुद्धा माहिती. पण पेताड तरी म्हणता का रावण की जय हो, कोणची पाजा. ते राम नाही म्हणेल पण रावण की जय हो सुद्धा म्हणणार नाही का. रावणाची कीर्ती आहे पण उत्तम नाही. तसं जीवन थोडं असावं पण उत्तम कीर्ती असं जीवन आदरणीय नानांचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आळंदी देहू पंढरीचे ते निष्ठावंत वारकरी होते. माळकरी वारकरी संप्रदायाची परंपरा या कुटुंबामध्ये आहे आणि अखंड वारीचं व्रत त्यांच्या जीवनामध्ये घडलं. आणि अशा वारकऱ्याचं पुण्यस्मरण करताना आमच्यासारख्या वारकऱ्याला सुद्धा एक विशेष आनंद आहे. कारण चांगल्या महात्म्याचं पुण्यस्मरण करायला सुद्धा भाग्यच लागतं ना. आता आमच्या बी वाट्याला लय पुण्यस्मरण तऱ्हेचे येतात राव. परवा एका पुण्यतिथीला गेलो ते पिऊन मेलं होतं.
मला काय माहिती कशाने गेले, मी अभंग घेतला याजसाठी केला होता अट्टहास. कीर्तन संपले, मला 2-4 जण भिडली, म्हणली महाराज तुम्हाला कशाने गेलाय माहिती का? म्हणलं घरातली तरी काय आम्हाला खरं सांगतात का ह्याने काय कुटाणा केलाय ते चांगलंच सांगणार ना, लय भारी होता ह्यो. आणि मग म्हणले हे पिऊन गेलाय, ते पुण्यस्मरण वेगळं आणि आजचं वारकऱ्याचं पुण्यस्मरण वेगळं. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर मुलींवर आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले, समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं, अशा भाग्यवान बापाचं लक्षण आहे. म्हणून बाप असावा, मग कसा असावा? जगी ऐसा बाप पिढी करून दुसऱ्या पिढीमध्ये परावर्तित होत असताना घरातले ज्येष्ठ माणसं, वडिलांची सुद्धा जबाबदारी आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बाप भाग्यवान असतील, विचार संपन्न असतील तर मुलं सुद्धा त्या पद्धतीनं घडणार आहेत. सध्या अशी अवघड परिस्थिती झाली, जुनी पिढीच नीट राहिली नाही तर नव्या पिढीने आदर्श कोणाकडून घ्यायचा? परत पोरगे भेटलं, समोरच गुटखा खात होतं. मी मला खाऊ नको, ते मला बापाला भेट नाही, तुम्हाला भेटू का? तेवढ्यात त्याचा बापाला गुटक्याच्या पुढे मोठी दाबल्यान मागं झाकलं. म्हणलं तू तर भेट नव्हता आणि का बिहाला? बिहलं म्हणून मोठी लपिवला नाहीत. म्हणला निम्मा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपिवला. काय त्या बापाकडून तरी अपेक्षा करायची हो? आपण काय, आपलं जीवन कोणत्या लेवलचं आहे? सध्या म्हातारी माणसं बी लय झोड उठवली, तरुण पिढी बिघडली. अशी कित्येक गावं दाखवतो म्हातारी मंदिरात पत्या खेळतात. म्हणजे तूच मारुतीला राणी दाखवतो, पोरं बिघडली. अरे पोरांचं बघून आम्ही काय करायचं? तुम्ही आधी नीट राहा ना. सांगण्याचा उद्देश जुन्या पिढीचा आदर्श नवीन पिढीनं काय घ्यायचा, त्याचा बाप सुद्धा भाग्यवान असावा लागतो. त्याच वेळेस मुलं हे आदर्श विचाराचे घडत असतात. असं आदर्श जीवन नानांचं होतं आणि म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाला एवढा सुंदर कार्यक्रम, अत्यंत तंतोतंत नियोजन ज्याला म्हणायचं का, ते हे ठिकाणी पाहायला मिळते. ही कीर्तनाचं वाटच नाही एखादी राजकीय सभा आहे का काय, एवढं तंतोतंत नियोजन आहे माझं. सगळं पार्किंग पासून ते मंडपापासून ते सगळं नियोजनबद्ध. म्हणजे कार्यक्रम करायचा तर मन लावूनच करायचा. कीर्ती माणसाची कशी आहे? उत्तम कीर्ती राहण्यासाठी माणसाचं जीवन आहे आणि जीवनामध्ये उत्तम कीर्ती राहण्यासाठी जीवनामध्ये संत विचार असणं फार गरजेचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून वैकुंठगमन सांगतात. संपूर्ण जीवन समाजासाठी उपदेश करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. अभंगामध्ये ते म्हणतात की आम्ही जातो. आजच्या अभंगात ते जातो म्हणतात. जातो म्हणतात याचा अर्थ जाणं त्यांच्या हातात आहे. जाताना हे जातो म्हणतात आणि येताना हे म्हणतात आम्ही आलोय. आम्ही जाताना म्हणतात जातो, येताना म्हणतात आलो. येणंही हातात आहे, त्यांच्या जाणंही हातात आहे. आपल्या येणं हातात नाही, जाणं हातात नाही, जगणं हातात आहे, पण नीट जगत नाही. येताना म्हणतात आलो. आलो
पाटविला हेलो का आलो म्हणे तुका आलो येताना म्हणतात आम्ही आलो. तुम्ही म्हणता महाराज बोल आलो म्हणतात पण त्यांना बोलिवलंच कुणी होतं संतांना वरून खाली बोलवायची काय गरज आहे. बुडते हे जन न देखा बेडो चाललेली साधूच्या डोळ्याला देखवत नाही. बुडते हे जन बोलवायची काय गरज आहे. न देखवे डोळा त्यांचा स्वभावच आहे तो. त्यांच्या अंतकरणाची नैसर्गिकता त्यांना बोलवायची गरज नाही. माणसं अधर्मानं वागायला लागली रसा तळाला चालायला लागले की संत वरून खाली येत असतात. अवतार कशाला म्हणायचं. वैकुंठ वरण मृत्यू लोक खाली इको थोडं कमी ठेवा बोलतात. वरचे खाली येतेत त्याला अवतार म्हणायचा. आणि वरचे खाली कधी येतेत खालचे ज्या वेळेस लईच खाली जातेत. आपण खालचेच बरं का सगळे मृत्यू लोक खालचे इको कमी ठेवा. खालचे खाली कधी जातेत अधर्माची बाजू माणसांनी धरली की खालचे खाली चालले आणि खालचे खाली चालले की वरच्यांना खाली यावं लागतं आणि खालच्यांना हिसक देऊ देऊ वर काढावं लागतं. बुडते हे जन न देखवे डोळा. आणि खालचे इतके खाली गेलेच सध्या नावच काढू नका. धर्म सत्य काय माणसाची बाजूच राहिलेले नाही. सगळे अस्ताव्यस्तता झाली. मायबाप खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खाता गटकाळी गरीबाची फाटली झुळी उसाल्याना टोळी. गरीबाचं पुरं मार नाही. मायबाप आई बापाला लावतो कामाला सासूला नेतो चारी धामाला कवा आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल. खालचे खाली गेलेले लक्षण आहेत बरं काही. त्या जपानमध्ये चोर पकडायचं मशीन आलं एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. म्हणजे चोराचं तर मिळच नाही मशीनच नुसत्या लबाड्या चालू आहेत म्हण. आता भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. ह्या बॉक्ससारखी मशीन आहेत छोट्या छोट्या चौकात जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात आहे ऑटोमॅटिक बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आत जातो. तेव्हा पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा मशीनमधून दुसरा हात येतो बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय सप्त्याची पंगत आहे का फुकाटी आणि खाऊन अडवायचे. खिशातून नोट काढायची त्या बॉक्सात टाकायची मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीनीत हिथं एक तिथं एक तिथं एक. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि डोकं लावलं गेलं आणि मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपले लय नमुने. शिरूरचा बाजार भरला. शिरूरच्या बाजाराच्या माशांराज पावडर एका बसलं तर 5 रुपयाला पुढे माशा मारायची पावडर 5 रुपयाला पुढे माशा. लोक म्हणजे 5ला माशा मारतात मरणाच्या पडे खापल्या. एक जण घरी गेलं म्हणा बायकोनाला पुढी सोड माशा मारायची पावडर. पुढी सोडली पुढीत पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माशा हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे ही खालचे खाली गेलेली लक्षण आहेत बरं का. म्हणून तर जनाबाईने अभंगाच लिहिला. धुन्न झाला तुझा दरबार 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 धुन्न झाला तुझा दरबार. टाळी 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 पुण्यवंत पता लोकी नेला पुण्यवंत पता लोकी नेला पुण्यवंत पता लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला त्याचा बहुमान वाढविला त्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला
झाला तुझा दरबार धुंद झालेला आहे म्हण सगळे असतं ही पुण्यस्मरण एवढा थाटामाटामध्ये कार्यक्रम करणारे सुद्धा मोजकी माणसे 10व्याची पंचायत आहे कायकांच्या आमच्या तालुक्यात सत्य घडलेली घटना सांगतो एका वडिलाला 3 मुलं आहेत मग वडील एक्सपायर झाले 10वा एकाच ठिकाणी हो का नाही मुलांमध्ये एकी नाहीत एकाच बापाचा 10वा 3 ठिकाणी केला होता एक म्हणला सिद्धटेकला करणार एक म्हणला पंढरपूरलाच होणार दुसरा म्हणला गावातल्याच वाड्यात करणार पाहुण्याला कळाना नेमकं कुणीकडे भेट द्या अरे ते काय लग्न आहे का काय बा भेट देत देत करायला 10वे सुद्धा एका बापाचे 3 म्हणल्यावर आहेत का संस्कार ते सत्य घटना आहे माय बा अवघड पुरेसान काय काय ना तर इतका कटाळा आहे त्या मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामण काकाला उकटा दिला कावळ्या सकट काका म्हणले 10,000 लागते हे मला 20 घ्या पण सगळं तुम्हीच करा काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं म्हणजे हाय का नाही दरबार हे नुसता धुंद नाही हो आंधा धुंद दरबार झाला विडाल किती खालची माणसं खाली गेलेत चित्त देऊन ऐका काल मतदानाचा दिवस होता लोकशाहीत मध्ये राजा निवडायचा दिवस आहे काल किती पवित्र दिवस होता काय पवित्र ठेवलं का लोकांनी खरं सांगा बरं काल दिवसभर टीव्हीला फक्त ठराविकच शब्द होते गदारोळ राडा धिंगाणा शाब्दिक चकमक हाणामारी वाडावडी काय चाललंय कुठे ईव्ही मशीन फोडतंय कोण कार्यकर्त्यात हाणामारी नेत्यांनी खाल्ला का मार बा कोणच्या काय हे कसली लोकशाही खालचीच का मरत यात मला हेच कळा नाही बा विडाल अरे हे कसली लोकशाही पैसा वाटायला लागले कायच्या काही हे कसली लोकशाही जिथं तिथं दादागिरी दडपशाही ही कसली लोकशाही एक वाक्य सांगतो खरी जर पाहिजे असेल लोकशाही तर चांगल्या माणसाशिवाय आता पर्याय उरलेला नाही जर लोकशाही म्हणजे फक्त जे दडपशाही करतो गुंडगिरी करतो काळं पांढरं करतो राडा करतो त्याच माणसाने राजकारण करायचं का स्वच्छ निष्कलंक चारित्र्यवान ज्याच्याकडे व्हिजन आहे ज्याच्याकडे विकास करण्याची इच्छाशक्ती अशा माणसाने ह्याच्यात उतरायचंच नाही का काय लावलंय अरे डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या सगळ्या टीमनी लोकशाही निर्माण केली हे संविधान लिहिलं काय वाटत असेल कालच्या दिवशी त्यांना नुसती हाणामारी झाली दिवसभर काहीच नाही इतका पवित्र दिवस पावित्रच ठेवलं नाही लोकांनी त्यांना सुद्धा वाटलं असं आम्ही संविधान कोणत्या दिशेने लोक नेणार होतो आणि लोक कोणत्या दिशेने चाललेत हे फार चिंताजनक आहे या लोकसभेला इतका नव्हता राडा झाला विधानसभेला लयच राडा झालाय बरी झाली काल आता शांत तरी पडली सगळी आता परवा परत हुरसुळा उठन एकदाच ही निवडणूक ही सरकार फिरकार बनवून टाका बरं सामान्य माणसाला सुखानं जगताच याय ना नुसतं वाय 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 चालू आहे अवघड परिस्थिती मायबाप का ही माणसं रसतळाला चालल्याची लक्षण आहेत वेळा म्हणून तो जनाबाने सांगितलं धुंद झाला तुझा दरबार हे सगळे अस्ताव्यस्त आहे त्याच्यामुळे वरचे खाली कधी येतात खालचे खाली जाते तेव्हा खालच्यांना वर नेण्यासाठी संत वैकुंठावनं खाली येतात 42 वर्षाचं जीवन 4,500 अभंगाचा गाथा जगाला दान छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश आणि 14 टाळकऱ्यांच्या समेत वारकरी संप्रदायाचे कळत झाले आणि वैकुंठाला जाताना सर्व समाजाला आणि संतांना जी विनंती केली अभंगाच्या पहिल्या चरणी
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वैकुंठ गमन करत असताना तुकोबाराय स्वतःचं वैकुंठ गमन स्वतःच्या भाषेमध्ये प्रतिपादित करतात. आम्ही जातो तुम्ही नेमकी विनंती कोणाला केली? पहिली विनंती सर्व संतांना केली आणि दुसरी विनंती सर्व समाजाला केली. सकळा सांगावी विनंती माझी, माझे सर्व समाजाला आणि साधू संतांना विनंती आहे. वैकुंठाला जात असताना सुद्धा तुकोबारांनी समाजाला धर्माचं पालन करण्यासंदर्भात उपदेश केला, विनंती केली. आणि ज्या ठिकाणी धर्म आहे त्याच ठिकाणी असा सुंदर कार्यक्रम होत असतो. आज पुण्यस्मरणानिमित्त एवढा सुंदर कार्यक्रम आपण श्राद्ध करतो यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलं. तुकोबारांचे वडील बोल्लोबा महाराज निष्ठावंत वारकरी, त्यांचं पुण्यस्मरण असं 2 दिवस समोर आलेलं आहे. आणि अडचण अशी निर्माण झाली, ज्या दिवशी पुण्यतिथी आहे तुकोबाराय सकाळी लवकर उठले, इंद्रायणी गेले, काकडा सुरू केला. आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे हेच तुकोबाराय विसरून गेले. तो म्हणताना वडिलांची पुण्यतिथी विसरली असा कुठं लेख असतो का? ते लेख नंतर आहेत, अगोदर संत आहेत. आणि संतांची अवस्था असो ऐसा कोटे असा कोटे आठवची नाही, असो ऐसा कोटे असो ऐसा कोटे आठवची नाही, हो असो ऐसा कोटे बसणारी म्हणते का धावत येतं बाई एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागते. इतकं सोपं नाही गायन वादन. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. तू घरघाट नाही तर तू अजून जर महिनाभर राहशील तर मी विसरण सगळं. तरी बस की बात नाही हो. तो पिठीचा भाता पडला, पकवाद्याची शाई पाडली, येण्याच्या तारा तोडल्या, टाळात बोट गहून घेतली. तो फक्त एकाच कामाचा आहे, वदनी कवळ घेता. गायन वादन हे सुद्धा कोणाचंही काम नाही, रक्तात असावं लागतं माझ्या. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदारच आहे. टाव करूनच आहे. काय चालले रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, लय सोपं चालले. असवायसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगोदशा. देहावर उदास आहे ते. गेले भंडारा डोंगराव, वडिलांचं पुण्यस्मरण असा भव्य दारात कार्यक्रम. मालकच गेले भंडारा डोंगराव. कसं नियोजन लागन? पांडुरंग परमात्म्याने प्रसंग बघितला, देवानं विठ्ठल उडी टाकली आणि डायरेक्ट देहूनगरी गाठली. तुकोबारायांचा वेश धारण केला, बैलगाडी, त्याच्यात किराणा माल वगैरे सगळ्या वस्तू. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळं फिरायला लागलं. हे पारावलेले वाहिनक असतात बरं का, फक्त कुटानं ह्याचं असं झालं आणि त्याचं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो. स्वतः माळ घालीत नाही घातली त्याची. आणि गप्पा तर इतक्या मोठ्या. अमेरिका हे चाललं जपानमध्ये, बांगलादेश, रानात गावात तो गावले ती कांड. अमेरिका जपान त्या लेवलचे लय पडल्या त्याला का. आपण हाय कुठं, आपल्या गप्पा कुठं चालल्या ते. आणि चांगल्याला कधी चांगलं म्हणणार नाही. आता इतका सुंदर कार्यक्रम या ओवाळ परिवाराने केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन, कशामुळं केला असन. बार करू नको पण जळू नको ना. तुला काय आम्ही पावती बुक ठेवलंय का काय ह्या कार्यक्रम. निवांत या मस्त कीर्तनाचे पर्वणी कीर्तन ऐक, पंचपक्वान कचून हान, घरी जाऊन निवांत झोप. 23 तारखेला निकाल बघ, पण येडेवानी करू नको ना. जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे बघा. हा कार्यक्रम का करायचा ऐका. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो, का पुण्यतिथी करायची. एक वाक्य त्याच्या 2 स्वरूपामध्ये उत्तर आहे. आज जो आपण त्यांना नैवेद्य दाखवणार आहे, हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो असं शास्त्र सांगतं बरं का.
पण 2-4 पुस्तक वाचून येडेवाणी करणारी जी आहेत त्यांना ह्याच्यावर विश्वास बसत नाही. मला एक जण भेटला, हिथं दाखवलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचतोच कसा, मला हलूनच द्या ना, ते उत्तर द्या. त्याला म्हणलं तुझ्याकडे मोबाईल आहे का? आहे ना. फोन लाव म्हणलं, लांब कुठं तरी. लावला मुंबईला फोन, ठेव फोन. तू कुठे? म्हणला मी शिंदोडीत. फोन कट लावला मुंबईमध्ये. हिथून लावलेला फोन मुंबईला लागतोच कसा? तो माणूस तुझ्यापाशी आला का? तू त्याच्यापाशी गेला का नाही? तुमच्या दोघांचा संवाद कस काय झाला? तो म्हणला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग ही सुद्धा अदृश्य रेंज आहे. अरे मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसणार नाही. देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा हा माणसाच्या बुद्धीच्या पलीकडला आहे. एक सांगतो, आज आपण नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो याचा अर्थ असा, हवेतून नैवेद्य वर जाताना दिसणार नाही, पण तो नैवेद्य अर्पण करताना आपल्या अंतकरणातला जो भाव आहे तो भाव त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ती श्रद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होतात. आणि आजचा सोहळा पाहून ती स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रमाण म्हणजे सगळ्या कार्यक्रमाचा सार आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. आजचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्व सुद्धा या परिवाराला उत्तम आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आजचा हा पवित्र दिवस आहे. तुकोबाराय भंडारा डोंगराव देव तुकोबाराय झाले. दिहुनगरीत प्रवेश केला. घरी गेले, सगळं स्वयंपाकाचं नियोजन, बाकीचे सगळे धावपळ. कीर्तन सुरू झालं. असं सकाळच्या सत्रातलं कीर्तन, पण तुकोबारांचं कीर्तनात लक्ष नाही. जिजाबाला आनंद वाटायचा. बाकीचे पळापळ केलेलं तुकोबारांना बघितलं ना, जिजाबाला वाटायचं आता शिक तुकोबारांना खरी संसाराची गोडी लागली. पण कीर्तनात लक्षच नाही ना. तिला वाटायचं माझ्या सासऱ्याच्या पुण्यते दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचा ह्याची अक्कल आली. ती पळत पळत त्याच्या म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाय पडायचे, बाबा माझ्या तुकोबारांना असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. मात्र फोटोतून हाच जमनाचा आवले, ते तुझा मालक नाही, ते जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबत्यान का? म्हाताऱ्याला माझ्या वाट्याचे माझ्या पुण्यतीला देव आले. तिथं देव आले, इथं सुद्धा आले. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. माझे भक्त नाचतात तयापाशी पांडवा आवाज हरपला मी घेवसावा जेत नाम घोष बरवा करते माझा. भगवंतानं सगळा सोहळा पार पडला. वारकरी जेव्हा बसले, जेवण वगैरे सगळे आटोपन संध्याकाळच्या दरम्यान तुकोबारा म्हणतात ज्याची भांडी वगैरे आणली होती त्याची पोच करून येतो. हे तुकोबारा गावातून बाहेर निघेले, ते ओरिजिनल गावात शिरले. तुकोबारांच्या एकंड मनात चिंता, आता जिजाबाई काय बोलन सांगता येत नाही. बरं पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना, माझ्या वडिलाची. तिला आनंद होता आणि मला लक्ष नाही. भगवंता मोठं संकट आले, कसं तारायचं तार. घरात गेल्यावर जिजाबाईनं पंचारतेचं ताट, जेवणाचं ताट, तुकोबारांची सेवा सुरू. तुकोबारा म्हणजे नेमकं झालंय काय? एवढी सेवा 100% मुद्दा म्हणून करते का? कारण ह्यांची तत्व आपल्या लवकर डोक्यात बसत नाही. हा, मालकाला वाटतं मालकीनेचं माझे असले प्रेम आहे, तुमचा भ्रम आहे. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर आहे. हा, संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, नाक्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वडाय मिळा ना, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का ते? हा, रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाचं आणि घायचं एकाचं. लय बहिणीचं भाव प्रेम असतं. आणि तुम्ही नुसत्या बहिणी नाहीत राहिल्या, तर तुम्ही लाडक्या बहीण झालाय.
मुख्यमंत्र्याच्या बहीण म्हणजे तुमचा काय सोपा वट आहे का काय? आणि 7.5 घेऊन कीर्तनात बसलाय म्हणजे. बऱ्याच माता मावल्यांनी दिवाळीला गेल्यावर मनी करून आणले ते 7.5 भावाचं नाव करून. अरे पैसे दिलं कुणी, नाव केलं कुणाचं? लय अवघड आहे माय बाप. लाडकी बहीण दाजी मेला कागद वागू जशी तू ती घरी जा. त्याला वाटत तेवढंच प्यायला फिला होत्या ना आपल्याला. रुपया देणार नाही त्या तुम्हाला. पण त्या भावांना सुद्धा ह्या बहिणीवर विश्वास नव्हता. रोज अर्ध सांगत होते आम्हाला विसरू नका हो बहिणींनो. त्यांचा विश्वास नाही. ह्या बहिणींचं काय, ह्यांनी सख्खे भाऊ कोर्टात खेचले ते जमनी पाहिजे. त्या भावाचं काय घेऊन बसले, बहिणी काय सोप्यात का काय या. त्याच्यामुळे तर ते तिन्ही भाऊ आरडत होते बहिणींनो आम्हाला विसरू नका. सख्यांना विसरले आणि तुम्हाला ध्यानात ठेवीत असतात का? पिढाला योजना बी अशा आहेत ना. आता हे म्हणले 1.5 देणार, परत म्हणले 2100, दुसरे म्हणले 3 देणार. अरे काय तुम्ही लोकाला नुसतं ती घोड्याच्या पुढे घास बांधले, घोडा कसा पळत होते टांगा, तसलाच खेळ चालू आहे. नुसती प्रलोभनं, आश्वासनं, आशा लावायची लोभी माणसं बनवून टाकली. अरे काय फुकटचं पैसे घेऊन करणार आहेत? कष्टाचं द्या आणि हाताला काम द्या, ही सरकारची खरी जबाबदारी मायबाप. हे बी तसले आणि ते बी तसले. म्हणजे विरोधक तरी का ते म्हणले आम्ही 3 देणार, म्हणजे सगळे एकाच माळाचे मन आहेत ना. हाताला काम देणार कोण म्हणताय का? फुकाट पैसे देणार. अरे फुकाटचे नको, कष्टाचे द्या. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, ही खरी लोकांची गरज आहे. खरं राहिलं लांब त्या महिलांना हाफ तिकीट केलंय आणि म्हाताऱ्यांना तर काय फुकटच आहे वाटतंय. 65च्या पुढं कुठं जाणार आहेत म्हातारे फिराय सांगा बरं? त्यांचं गुडघ्याने त्यांना बसलेल्या जागेचं उठवाना आणि त्यांना अरे इष्टीचा तुम्हाला तिकीटच फ्री करायचं आहे तर खेडेपाड्यातून तालुक्याला जी मुलं शिका जातात त्या शाळेतल्या मुलांचा पास फ्री करा. ही खरी गरज आहे मायबाप. कोणत्या योजना कुठं राबव हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि हे कळण्यासाठी आमच्यासारखी माणसं आता त्या राजकारणात पाहिजेत. तुम्ही म्हणता ना महाराज तुमचं काय नियोजन आहे का काय? का आता काय असतं त्याचं आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना. सगळ्या क्षेत्रात चांगली माणसं आवडतात, मग राजकारणातच कलंकित माणसाने काय त्यांचा ठेका आहे का काय? 288 पैकी आहे का एक तरी वारकरी आमदार? का वारकरी समाज कमी का? 12 कोटी महाराज, 1 कोटी प्लस वारकरी, त्यांचा आवाज मंत्रालयात नको का? वारकरी संप्रदाय सुद्धा नेतृत्व करणारी माणसं मायबाप मंत्रालयात पाहिजेत. आपला विषय कुठं चालला होता? तुकोबर आहे महागारी आले आणि जिजाबाईचं ते आनंद बघितल्यानंतर तुकोबानं वाटलं जिजाबाई मुद्दामून सेवा करते, कारण सांगितलेलं काम आपण ऐकलं नाही. आपण भजन करत करत तिकडे बंदऱ्या डोंगरा होतो आणि मग गपचूप बसा म्हणले. जिजाबाईने बोलाय सर काय महाराज दिवसभर काम केले, हाताला हाते का पाहायला पाहिजे. तुकोबाराय म्हणले मी तर भंडारा डोंगरा होतो आणि हे तर घरच्या पुण्यतीचा सोहळा नेमका कुणी पार पडला? तुकोबाराच्या लक्षात आलं साक्षात भगवंत माझ्या रूपामध्ये आले आणि हा सोहळा पार पडला. तुकोबाराने विनंती केली भगवंताला, माझ्या वडिलांच्या पुण्यतीच्या दिवशी काम करण्याची गरज काय होती? तर देवाने उत्तर दिलं, तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे आणि ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं. अरे जगाच्या बापाला वडिलांच्या पुण्यतिथीला यावं लागलं, ही तुकोबारायांची सेवा, हे हरिभक्ताचं पुण्यस्मरण आणि त्याच पद्धतीने आज हे वारकऱ्याचं पुण्यस्मरण विडवलं. तुकोबारायांच्या वडिलांच्याच पुण्यतिथीला फक्त देव आले नाहीत. तुकोबारे म्हणतात लोकाला नेण्यासाठी काळ येतो, पण मला नेण्यासाठी साक्षात पंढरीश पांडुरंग परमहंस भगवंत देहूमध्ये आलेत आणि नुसते आले नाही तर ते माझे वाट बघतायत आणि ते मला म्हणतात की महाराज लवकर वैकुंठाला चला. वाडे
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतात वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रंग बोलावितो. भगवंत आम्हाला बोलावेत आहेत आणि आम्ही वैकुंठाला चाललोय. वेळ झालेला आहे. देव आले हो तुकोबर नेण्यासाठी भगवंत आहे. आपल्याला नेण्यासाठी काळ येतो पण तुकोबर नेण्यासाठी देव का. काळाचा हे जो काळ आहे ऐका शेवट गोड कसा होतो तर काळाचाही जो काळ आहे तो हातात आला पाहिजे. आणि एकदा मेन माणूस हातात आला ना मग काय विषय नसतो. हरे आला हाता मग कैचे भय चिंता. तुकोबारांना काळाची यमाची भीती का वाटत नाही हो. त्यांचा जो मालक आहे तो हातात आलाय. मेन माणूस हातात आला ना. सिद्धांत ऐका. एक शिळी होती चित्त देऊन ऐका. आणि जंगलात तिच्या टीम मधून हुकलीने एका बाजूला चरत चरत गेली एकटीच. आणि ती शिळी एका झाडाखाली थांबली. तिथं तेवढ्यात लांडगा आला. शिळीला म्हणलं चल मी तुला खाणार. शिळी हुशार होती नाहीतरी शेळ्या हुशारच असतात. आणि मग शिळीने सांगितलं लांडगे दादाला. शिळी अशी होती तिथं काय झालं चिखल होता आणि चिखलामध्ये सिंहाच्या पंजाचा ठसा असा उमटला होता. ऐका बरं का नीट. कधी काय सिंह येऊन गेला असेल तिथून त्या सिंहाच्या पायाचा ठसा तिथं उमटलेला होता. आणि शेळीने सांगितलं लांडग्याला मला तुला खायचंय तू खाऊन टाकू शकतो पण पायाचा ठसा कोणाचा आहे बघितलं का. हो सिंहाचा. सिंह कोण आहे जंगलचा राजा आहे. आता 5 मिनिटापूर्वी तो इथं येऊन गेलाय आणि त्यांनी मला सांगितलंय तू माझं भक्ष आहे मी तुला खाणार आहे. फक्त हातपाय धुवून फ्रेश होऊन आलो. तो मला सांगून गेलाय कारण माझ्यावर त्याचा शिक्का पडलाय. मी त्याचं भक्ष आहे. पण जर त्याला कळालं लांडग्यानं शिळीला खाल्लं मला तर मारणच आहे रे. तुझ्या हातून काय सिंह काय मारणारच आहे. पण जर तू मला खाल्लं हे जर कळालं तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार. मग खायचंय का सोडून द्यायचंय तुझं तू बघ. लांडगा म्हणलं कुठं मोठ्या संग दुश्मनी करता गेलं निघून. आणि सिंहाचा काहीच संबंध नाही. गाठ नाही भेट नाही. म्हणजे शब्दाचं भांडार ज्याच्याकडे आहे का तो कुठेही वाचू शकतो बरं का. कसल्या परिस्थितीमध्ये सटकून निघू शकतो. फक्त आम्हा घरी दन शब्दाची शिळी वाचली म्हण पायाच्या ठशावर. आणि सिंहाचा संबंधच नाही. दुसरा हिंस्र पशु आला. दुसऱ्याला बी शेळीनं तसंच वाटं लावलं. गेला ना तो महागारी. आज तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनल सिंह आला. चला तरी बी शिळी घाबरली नाही. जी चिडचिड करायची नसती कशी परिस्थिती शांत स्थिर डोक्यानं काम चालून द्यायचं असतं. काय होईन ती होईन निर्णय पण उगं व्हाय व्हाय वाच 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 बोलून सगळं वातावरण पांगत असं शांत चालून द्यायचं. शिळी घाबरली नाही सिंह पुढं. सिंहाने डायरेक्ट चला म्हणल्यावर शिळी म्हणली दादा तुम्हाला खायचंय मला तर जरूर खा पण शेवटची इच्छा तर माझी ऐका ना. बोल. लांडगा आला. जंगलातले दुसरे हिंस्र पशु आले. तुमच्या पायाचा ठसा हे तर उमटलेला आहे चिखलामध्ये. कधी काळी तुम्ही येऊन गेला असेल पण तुमच्या पायाच्या पंजाच्या ठस्याचा आधार मी घेतला तर माझं मरण चुकलंय. तुमच्या पायाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलं. तुम्ही मला खाणार. उद्या जर बातमी जंगलात कळाली पायाचा आधार घेतल्यावर शिळी वाचली होती आणि सिंहानं शिळीला ठार केलं. कलंक आहे तुमच्या उदारपणाला. पटतं का तुमच्या पायाचा आधार घेतला तर आम्ही गरीब जगवतो तुम्ही आम्हाला मारिता. सिंह ढसा ढसा रडायला लागला जाग्यावर. तो म्हणला तुझं नेमकं म्हणणं काय. ती म्हणली काहीच म्हणणं नाही. मी राखी आणली तुम्हाला बांधायची. मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. जाग्यावर रक्षाबंधन केलं दोघांनी. आणि सिंह सुद्धा इतका खुश झाला की त्याला सुद्धा लाडकी बहीण भेटली. तो म्हणला बस अरे माझ्या पायाचा ठसा तुला वाचवतो मी तुला कसं मारू. किती शिळी हुशार आहे बघा. सिंह सुद्धा तिने काबीज केला. सिंहाने डायरेक्ट हत्तीला फोन केला. हत्तीला सांगितलं इकडे ये. हत्ती मला काम काय तू इकडे ये म्हणला. तिकडून बाता हाणू नको इथं या आधी. लांबून नुसते बाता नको हाणू फोनवर. लाईव्ह भेट म्हणला इकडे. घेतलं हत्तीला बोलून आणि सांगितलं ह्या शेळीला तुझ्या पाठीव बसव. हत्ती किती उंच आहे बघा. शिळी हत्तीच्या पाठीव. आणि सांगितलं ही माझी बहीण आहे हिला घरपोच. यशस्वी माझ्या बहिणीची बोलवून मला करायची. कसलीच इजा झाली नाही पाहिजे तुझ्या जबाबदारी. जा शिळीला पोच करून ये. हत्तीच्या वर शिळी. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नाही. शिळे वरून पाला हाणायचे म्हण. हे खालचे सगळे लांडगे कोल्हे काय शिळीची मजा आहे भो. एक जणांनी विचारलं होय का ताई
इतकं तुझा वटन, एवढं वजन आणि इतकी आव्हान, नेमकं काय केलं? ती म्हणली काहीच केलं नाही, जो जंगलाचा राजा आहे तो मी आपलासा केला. आता सिद्धांताकडे चला. जंगलाचा राजा आपलासा केला तर शेळीचं मरण चुकलं, तिला वैभव प्राप्त झालं. तुकोबा म्हणतात तसा जगाचा जो राजा आहे तो मालक आम्ही आपलासा केला, त्याच्यामुळं मरणाची चिंता आम्हाला राहिली नाही. मग कैची भय चिंता हातात आला पाहिजे. हरियाला हाता मग कैची भय चिंता. काही किरकोळाला कोण विचारतो? तो मी आपलासा केला, त्याच्यामुळे आता भय नाही आयशे वाटे. जेव्हा घडली या सेवा समर्थाची किंवा ज्याची घरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. अजून एक सांग का, देवाने कृपा केल्यावर मरण सुद्धा चुकतं. अर्जुनाकडे फक्त भगवान श्रीकृष्णच, पुढे 18 औक्षणी सैन्य, आणि पुढच्या पार्टीत काय कमी माणसं होती काय? पॉवरफुली द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य म्हणजे काय सामान्य माणसं आहेत का? पहिल्याच दिवशी माझ्या भीष्माचार्याने असा बाण फेकला होता अर्जुनावर, डायरेक्ट आग्नेयास्त्र बुकात झाला असता अर्जुनाचा. पण जसं भीष्माचार्याने पडून आग्नेयास्त्र टाकलं तसं देवाने मायबाप आग्नेयास्त्राला दम टाकला आणि सांगितलं, मी सांगतो तू येडेवानी करायचं नाही. असा पाय दाबला आणि पुढून आलेला आग्नेयास्त्र पायाखाली दाबून ठेवलं रथातच. किती दिवस? 18 दिवस. तू वळवळ करू नको, शांत राहा. का? मेन माणूसाने दम टाकल्यावर मोठ्याचं काही खपत बरं का? मोठा पाहिजे. गरीबाला लगेच 100 मागतात उतारा, मोठ्याच्या घरपोच होत असतो. मोठा पाहिजे फक्त, मोठ्याचं काही खपत. आग्नेयास्त्र तू तुझं काम करायचं होतं का नाही? पण नाही, मोठ्याची ऑर्डर आहे, बसला गप. किती दिवस? 18 दिवस आग्नेयास्त्र काहीच नाही, शांत. आणि शेवटच्या दिवशी युद्ध संपला, विजय प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणे अर्जुना म्हणे खाली उतर, रथाच्या खाली चल. अर्जुन मला नाही उतर नका, मी मालक आहे, तुम्ही ड्रायव्हर आहे, सारथीत. तुम्ही आधी उतरायचं, दरवाजा उघडायचा, मग मी येणार. माझं काय वजन आहे का नाही? देव म्हणे ते 17 दिवस ठीक होतं, आज शेवटचा दिवस आहे, तू खाली उतर, येड्यावानी करू नको. नाही उतर, ढकलून देईन. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ढकललं, देवाने बी मायबाप ढकलल्या सरसर उडी मारली. ज्या क्षणी देवाने रथ सोडला त्या दिवशी रथाने पेट घेतला. का? त्या आग्नेयास्त्र कवर गप बसन ती तरी दबत्यात आवाज. पण किती दिवस? एकदा स्फोट होतच असतो ना, झाला स्फोट त्याचा 10 दिवशीनी. आणि मग अर्जुनाला कळालं हे आपल्याला का म्हणत होतं तू आधी उतर. देव जर आधी उतरले असते आणि मी जर मागं राहिलो असतो, राग झाली असती, राग. हा, जाग्यावर बुका झाला असता. नको रे म्हणला. का? 18 दिवस आग्नेयास्त्र रथात आहे, थप मारा. पण काय चाल केली का? देवानं राखल्याच्या नंतर काटा सुद्धा मोडत नाही. देव राखे देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडदावन. देव सका जरी जगावगे कृपा करी. हे नासिक कोडे सकळे नासिक
उभा मागे पुढे नाशी कोडे संकट. तसं तुकोबाऱ्या म्हणतात लोकाला न्यायला काळ येत असं नो, देवाने आमचं रक्षण केलं, आम्हाला न्यायला देव आहेत. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावित. देव आम्हाला वैकुंठाला बोलावत आहे. तुकोबाऱ्यांचं वैकुंठगमन कशा पद्धतीनं झालं आणि राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी मुखानं नाम सर्वांना भजन करायचं आहे. मृदंग टाळी टाळ मृदंग बघ आता शंख सुरुवातीला एक शंख ऐकला आमच्या दादांचा आणि तो मुखातून शंख आमचे ओमकार महाराज. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. भगवंता मला वैकुंठाला बोलावत. या अभंगाचं हे विशेष आहे बरं का. बाकीच्या सर्व संतांच्या समाधी सोहळ्याचे अभंग हे दुसऱ्या संताचे आहेत, नीट ऐका. ज्ञानोबऱ्यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग नामदेव महाराजांचे, नारायण महाराजांचे, नाथ महाराजांची जलसमाधी निळोबारांनी त्याचं विश्लेषण केलं. पण आजच्या अभंगाचं विशेष की तुकोबारे स्वतःचं वैकुंठ गमन हे स्वतःच्या भाषेमध्ये सांगतात. कारण सर्व संतांपेक्षा तुकोबाऱ्यांचं विशेष आहे की ते सदैव वैकुंठाला गेले. आणि ऐका, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो, खरंच वैकुंठाला गेले असतील का. एक जण मला विमान आलं तर विमान कुठं उतरलेलं म्हणजे तुझ्या बापाच्या रानात. अरे गरुडाला काय जागा लागत होती का काय. ही काय नास्तिकवादी वगैरे कीर्तन करताना दोतर का घालता, मग काय बरमड्याव करू का. तू तर निमा अर्धा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जगू दे ना आम्हाला. ही अनंत वाचाळ बरळ ती बरळण तया कायचा गोपाळ पावे हरी. काय एक वाक्य सांगतो, तुकोबाराय वैकुंठाला गेलेत, माणसं सांगतील यातनं बोलणार. फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीजेच्या दिवशी देहूला जा. नांदुरकीचं झाड सुद्धा सांगते, पाला हलत नाही झाड हलतं. तुकोबाराय वैकुंठाला गेला तो विमानी बैसो, गेला तो विमानी बैसो, गेला तो विमानी
रामेश्वर शास्त्रीने हा आपल्यातली माणसं आपल्याला वर्णन कर एकेकाच्या कट्टर विरोधक हा वैराने म्हणलं पाहिजे दिलदार माणूस आहे बरं का. हा हे संघ राहणारे इथं गुळफिकीतच असतात. त्यांचं कामच आहे ते वर्णन करणं. हे मित्र फित्र विरोधक म्हणला पाहिजे माणूस दिलदार आहे बरं का. हा तसं भक्तांनी वर्णन केलं नारायण महाराजांनी, निळोबारायांनी, बहिणाबाईंनी, तुकोबाराय फार विशेष यात नवल नाही. मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. कट्टर विरोधक त्यांच्या सुद्धा मतीमध्ये एक दिवशी प्रकाश पडावा आणि तुकोबारांचं शिष्यत्व पत्करावं. त्यांनी सांगावं ते वैकुंठाला गेले. आणि अजून पुढचं सांगू का. आळंदीवरून ज्ञानोबाराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारांच्या मंदिराला निर्जीव कळस सुद्धा हालतो. तो सांगतो माऊली पंढरपूरला चालले. आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका ज्ञानोबाराय प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांमध्ये ते व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डिंग गे कळस हालतो. कुणी हालिवला कळस. तू गेलता का तिथं कळसाव. म्हणजे माऊली निघाले की निर्जीव कळस सांगतो माऊली. तुम्हाला पुरावे द्यावे तरी किती. ते कळस सुद्धा असं हलतो. निघाले माऊली ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. हे आमचं शास्त्र आहे विडवलं. सदेह वैकुंठ गमन. आणि म्हणून त्याच तुकोबारायांच्या विचारावर आदरणीय नानांचं जीवन होतं. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाला एवढा सुंदर कार्यक्रम. अनेक वाक्य सांगू का. असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजा आवाज. भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजा. भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवान माणसं असावे लागतात. हा त्याच वेळेस असे कार्य हे टाळ कुठेही वाजत नाही. टाळ वाजवायला माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ. नानांचं जीवन अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि कष्ट ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये क्रांती मायबाप. म्हणून कष्ट करा. फुकट देव कुणालाही देत नाही. काळ्या आईची कृपा म्हणून आणि सगळे शेतकरीच आहेत. काळी आई काही देऊ शकते मायबाप. फक्त त्याची निस्सीम भावनेनं सेवा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. म्हणून आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच कपच नाही. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे कर्तव्य करा, क म्हणजे काम करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख बाराकडे नीट ऐका बरं का. एक एक शब्दाने पुढे चालायचे. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा. पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. या 3 गोष्टी तरी सोडा. बाकी हाना काय हाणायचं ती. मग कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार. घ घसरगुंडे. गर्व नको. वाकाय शिका. लोक म्हणतात शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेव्हा टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्यांनी काम कमी करायचे. फक्त वाकाय शिकायचं. जे हरे जे हरे. हा कामाचा निवडून येण्याचा तीळ मात्र संबंध नाही. जास्त कामं केल्या उलट लवकर पडत.
लोकांचं उलट आहे सध्या, काम मापात चलून द्यायची फक्त गोड बोलायचं, खांद्यावर हात टाकायचं. लोक म्हणजे एवढा मोठा माणूस माझ्या खांद्यावर हात टाकला, गरीबाच्या घरी चहा पिला, लोकाला तेवढंच पाहिजे, तसंच राहायचं. जय हरे जय हरे जय हरे. गर्व करू नका. गर्व झाला की 100% घसरते घ. आणि घसरायचं नसेल तर जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चव हा चमच्याला हे चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, हळूहळू करतो, ते ध्यानात येत नाही. हा पूर्वी चमचे चांदीची होते, आता चमच्यांची चांदी सध्या आता बंद झाली चांदी. काल त्यांची शेवटचा दिवस होता त्यांचा. आता कुत्र विचारित नाही त्यांना परत. आता काय संपलं आता पण ते चमचे तोंडावले खास बोल त्यात. वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. पुढे गेल्या काय खरे त्याने तर गावचं वाटोळे केले. म्हणजे हाय का तरा कसा विश्वास ठेवा बा ह्यांच्यावर. लोक बी लई चित्री खात्यात एकाची, पेत्यात एकाची, झेंडा तित्र्याचा, टेट चौथ्याचा. आत गेल्या ही नेमकं कुणाचं बठाण दाबत्यात कोण सांगू शकतो बा. नवरा सुद्धा सांगू शकत नाही की मंडळीने नेमकं कुणाला मतदान दिलंय. सांग हे मतदान विषयच अवघड आहे मायबाप, अवघड परिस्थिती आहे मायबाप. आणि हे तोंडाव एक मागे का असं मैंदमुखीचा कोहळा, बाबा अंतरीचा निराळा. आणि जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळ का असावं पण जळ का नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. इकडं आलाय का? हा सगळीकडेच आहे. त्याची लक्षणं सांगतो. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळक्या रोगाची ठोकाळ लक्षण आहेत. लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे बरं का जळक्या रोग. त्याच्यात अनेक औषधाचे प्रकार आहेत. फक्त एकच इंजेक्शन सांगतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, पिओनी गोपाळ राहे. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायला शिका. समाजकारणात, राजकारणात, धर्मक्षेत्रात, वारकरी संप्रदायात आपल्या परिसरातली माणसं मोठी करा. जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही. देव सुद्धा त्याची कधी झाडाझडती होऊ देत नाही. म्हणून झ. आयुष्यात टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकट आल्यावर डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त. तरबेज व्हायचं थकू नका. थ. यश मिळन पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त. थ. द. ध. हा एवढीच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळेच एकदा सांगितल्या बी लोड येत असतो. हा कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पत्ते पाळा. विठ्ठल सुरुवात काय कष्ट करा. हे नानांचं जीवन हे कष्टप्रद जीवन आहे. कष्टातून ही माणसं मोठी होत असतात आणि त्यांचेच विचार या परिवारानं अखंड व विरतपणे पुढे चालेल. तुकोबरे म्हणतात नेहला देवाले वाढ वेळ झाला म्हणजे वेळ कसं काय झाला. तुकोबऱ्यांचं वैकुंठ गमन 3 दिवसाचे. होळीच्या दिवशी तुकोबरांना वैकुंठला जायचं होतं. पण आपल्या धर्मातला महत्त्वाचा सण आहे. घराघरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक. तुकोबाने विनंती केली आजच्या दिवस थांबा, उद्या जाऊ. होळीच्या दुसऱ्या दिवशी जायचे ठरलं. होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असते? धुळीवंदन. हे खताडे पेताडे टचूनच असतात. तसली माणसं तुकोबाने भेटली. जय हरी आजच्या दिवस थांबा, आम्हाला बी वैकुंठाला यायचं. तुकोबरा म्हणले आयुष्य वाईट मार्गात गेले पण शेवट जर उद्धार होत असेल तर काय अडचण. आजच्या दिवस देवाला थांबाय. परत देवाला विनंती केली आजच्या दिवस थांबावं लागते. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. देव म्हणे महाराज चला वैकुंठा श्रंग बोलावे. तो फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीजचा दिवस 12:05 14 टाळकरी कीर्तनाचा 16. तुका बैसला विमाने संत पाती लोचने. तुका उतरला तुगे नवल झाले ते हे लोकी. वैकुंठामध्ये जाण्यासाठी विमानामध्ये गरुडावर बसायचं पण 2 पर्याचं अंतर कमी पडते. तुकोबाने काळाला बोलवलं, खाली वाकवलं, त्याच्या पाठीव बादीला. वैकुंठात जाण्यासाठी विमानामध्ये जाऊन असं नसं झाले. तुकोबारे म्हणतात आयुष्यभर तर देवानं आमच्या कृपा केलीच पण खऱ्या अर्थानं अंतकाळी विठू आम्हाला पावलेला आहे अभंगाच्या शेवटच्या
शेवटच्या चरणामध्ये तुकोबरे सांग अंतकाळी विटवा माशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या आशीर्वादाने हे सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबराय तुकोबरे यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरामध्ये तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबराय तुकोबाराची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे हजारो झाडे अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी भरत महाराज असतील सुनील महाराज असतील ओमकार महाराज कैलास महाराज आमचे प्रवीणदादा असतील आदी करून सर्वच मंडळांनी सुंदर हे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज रत्न आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांनी सर्वांनी ब्रह्मनाद निर्माण करण्याचे सुंदर या ठिकाणी हे रंगदेवता निर्माण केली. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. वाणीला पूर्णविराम. कैलास महाराज आणि सगळ्या संयोजकाची इच्छा आहे की महाराजांनी एक गवळण म्हणावी अशी मी त्यांना विनंती तुकाराम तुकाराम तुकाराम